खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात। नहीं है ना, ये यही मैं कह रहा हूँ ना, 16 साल से उस बारे में एक प्रोसेस चल रहा है। चाहे मनमोहन सिंह की सरकार हो, फिर मोदी जी की सरकार हो, ये सभी की मेहनत का फल है कि तवव्वुर राना को अमेरिका ने यहाँ भेज दिया। एक लंबी कानूनी लड़ाई हो रही है, कानूनी न्यायालय लड़ाई, वहाँ का कानून है। अबू सालेम को भी लाया हमने, अबू सालेम को 2005 में लाया है हमने। अभी हमको लाना है दाऊद इब्राहिम को, जो बीजेपी का एक बहुत बड़ा वचन है। टाइगर मेमन को लाना है, लाइए ना। नीरव मोदी को लाना है, ललित मोदी को लाना चाहिए, मेहुल चोकसी को लाना चाहिए। आप ला तो सही। सर, अमित शाह आज रायगढ़ दौरे पे है, शिवाजी महाराज का स्मारक का शिलान्यास हुआ है, अभी तक वो नहीं हुआ, किस तरह से देखते हैं? देखिए क्या देखें, देश के गृह मंत्री अगर आते हैं रायगढ़ में तो उनका स्वागत है। छत्रपति शिवाजी महाराज एक युग पुरुष है और वहाँ आकर दर्शन लेते हैं, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज भी देखते हैं ऊपर से। उनकी आत्मा महाराष्ट्र की कण-कण में है, हमारे रगों में है कि जिस तरह से ये लोगों ने महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश चला रही है, ये छत्रपति शिवाजी महाराज का स्वराज्य नहीं है। आप इस स्वराज्य को शिवाजी महाराज के खत्म करना चाहते हो, बेचना चाहते हो। इसको लेकर काफी सेंसर बोर्ड में विवाद शुरू है, आरएसएस का प्रेशर बताया जा रहा है, जिसकी वजह से जो पिक्चर है वो लेट रिलीज हो रहा है। सर देखिए, हमारे पार्टी की ये भूमिका है। कल ही मेरी पार्टी चीफ उद्धव ठाकरे साहब से मेरी बातचीत हो गई। महात्मा ज्योतिबा फुले एक ऐसे महात्मा थे, पहले महात्मा थे इस देश के, जिसने सामाजिक सुधारणा की नींव रखी। महिलाओं को एजुकेशन का अधिकार देने के लिए बहुत कुछ सहन किया। अब वो फिल्म में जो दिखाया है वो झूठ तो नहीं है। उस वक्त जो हुआ था सब कुछ वो रिकॉर्ड पे है। महाराष्ट्र सरकार ने ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले के ऊपर जो समग्र वाङ्मय प्रसिद्ध किया है उसमें है ये सब। ये सरकारी किताबों में है ना, वही तो दिखाया है फिल्म में। तो सेंसर बोर्ड यहाँ आती कहाँ? सरकार ने बचाव करना चाहिए फिल्म का। देवेंद्र फडणवीस जी ने, मुख्यमंत्री ने, अगर मैं ये बोलूँगा कि ज्योतिबा का बचाव करना चाहिए तो बोलेंगे ये मूर्खता है, ये मूर्खता है कहेंगे। ज्योतिबा फुले का विचारों की रक्षा करनी चाहिए अगर ये मैं कहूँगा तो उनको अच्छा नहीं लगेगा, क्योंकि ये एक विचारधारा के लोग हैं जो सत्ता पर बैठे हैं। फुले सिनेमा के कुछ दृश्य हमने देखे हैं और वो सच है, वही दिखाया है। मराठीत प्रश्न आहे, एक महत्त्वाचं ट्विट केलं ज्यामध्ये एक बकरा होता आणि खबर पता चली क्या असं वगैरे काय नेमकं तुम्हाला म्हणायचं? काय तुम्ही सुचवायचं असं होतं? म्हणते खबर पता चली क्या एसएनसी गट तो तुम्हाला खबर, काय सुचवायचं? आप पत्रकार है और आप नाही साहेब, मराठीमध्ये उत्तर हवं नाही, आहे। नाही, तुम्ही पत्रकार आहात। ट्विट केलंय, एक बकरा आहे, तुम्हाला काय सुचवायचं? महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं। असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। नाही, पण तुम्ही खाली असं म्हटलं एसएनसी गट, मग काय आहे ते? मग तुम्हाला कळलं पाहिजे काय एसएनसी गट आहे तो। तुम्हाला युबीटी माहिती आहे ना, ते बरोबर तुम्हाला माहीत असतं हां, आणि तुम्हाला एसएनसी माहीत नाही। अभ्यास करा जरा। नाही पण राऊत साहेब, आणखी एक आहे की आज सामना संपादकीयमध्ये तुम्ही काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण करून दिली आहे। तुम्ही असं म्हटलं की लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे असे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांना काँग्रेसनं गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणं गरजेचं होतं। बरं, त्यात मग सामन्यात जर असं म्हटलं असेल तर त्यात चुकीचं काय आहे? आम्ही सगळे काँग्रेसबरोबर जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत, एक ग्रुप म्हणून बांधील आहोत। आणि जर हुकुमशाहीशी लढायचं असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे
त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे, जो संवाद आज कमी झालेला आहे. नाही, पण त्यात तुम्ही असंही म्हटलंय की महाराष्ट्रात काँग्रेस मित्र पक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. दाखवलेलं खोटं नाही असं संजय राऊत म्हणतात. यावेळी त्यांनी अमित शहा यांच्या दौऱ्यावर सुद्धा टीका केली आहे. सरकारने चित्रपटाबाबत बाजू मांडली पाहिजे असं मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केलेलं आहे. गृहमंत्री रायगडावर जात आहेत तर स्वागतच असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.